हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी किचनमध्ये आली आहे आणि आज माझा काही चपाती भाजी खायचा मूड बिलकुल नाही आहे, कारण रोजच खाते. सो म्हटलं आज काहीतरी वेगळं खाऊया. म्हटलं मॅगी खायची इच्छा होती, पण म्हटलं मॅगी नको. मॅगी आपण मोस्ट ऑफ द टाईम खातोच, म्हणजे मी तर खाल्ली नाही आहे, भरपूर दिवस झाले, पण तरीही काय नाही, कधी जरी झाला तरी मूड आपण खातो. सो म्हटलं आज मॅगीला काहीतरी ऑल्टरनेटिव्ह शोधूया, आणि म्हणून मी झेप्टोवरून एक नूडल्स मागवले आहेत, जे कोरियन किमची फ्लेवरचे आहेत. पण आय डोंट नो ते टेस्ट कसे करतात, कारण त्याचा नुसतं पॉपअप मला सारखं येत होतं. तर मी हे मागवलं आहे. गिमीचं आहे, किलर किमची आहे. आता हे म्हणतात की स्पायसी आहे. एकदा मी एक्सपेरिमेंट केलं होतं कोरियन किमची, निसिनचे ट्राय केले होते नूडल्स. सो ते खरंच स्पायसी होते. आय डोंट नो हे कसे असणार, बट म्हटलं सारखंच ते मी पॉपअप येतं ना आपलं झेप्टोवरती, तर तसं ते येत होतं. आणि हे ॲक्च्युली याची कॉस्ट खूप जास्त आहे. बाहेर 99 रुपीज लिहिलेली आहे, पण मला हे 40 रुपीजला पडलं. सो म्हटलं ट्राय करूया. आणि मला आधी वाटलं छोटं असेल निसिनसारखं, पण हा मोठा आहे पॅकेट. सो आय डोंट नो ह्याच्याने फुल व्हायला होईल का किती, बट क्वांटिटी जास्त दिसते मॅगीपेक्षा पण आणि याच्यापेक्षा पण, निसिनपेक्षा पण. लेट्स सी. पाणी इथे मी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यात आपण हे टाकूया. हे नॉर्मल आपण जसं करतो तसंच करायचं, काय वेगळं नाही आहे याच्यात रॉकेट साईड. फक्त मला बघायचं की याची टेस्ट कशी आहे, कारण निसिन खरंच खूप स्पायसी असते आणि मॅगी तर आपली ऑल टाईम फेवरेट असते. सो लेट्स ट्राय दिस. गरम झालेलं आहे, आपण याच्यात ॲड करूया हे डिरेक्टली, आणि जो चुरा पण आहे तो पण. ओके. आणि याच्यात ना 2 पॅकेट्स आहे असे. सो याच्यात एक वेजीस पण आहेत आणि हे स्पाइस मिक्स पण आहे. तर माईट बी याच्यामुळे ते स्पायसी होत असतील. पण हे बॉईल झाल्यानंतर आपल्याला बाहेर जेव्हा आपण काढणार ना, त्याच्यावरती ते त्याच्यात ॲड करायचं आहे. सो डिरेक्टली याच्यात नाही टाकायचं आहे. सो हे बॉईल झाल्यानंतर आपण भेटूया. तर काहीच बरं झालं, मी प्रोसिजर जी होती हे कसं बनवायचं ते वाचलं. मला वाटलं नॉर्मल निसिन किंवा मॅगीसारखं आहे, बट नाही. हे जे स्पाइस मिक्स आहे याच्या पाण्यातच ॲड करायचं आहे, आणि मी थोडंच ॲड करते कारण हे खूप स्पायसी दिसतं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे थोडा वेळ ठेवून त्याच्यात हे ॲड करायचं आहे. असं प्रोसिजर आहे. मी तेच म्हणत होती वेजीस वरून कसं काय शिजणार, म्हणून म्हटलं वाचूया एकदा. आणि वाचल्यावर कळलं की हे वरून नाही, वरून नाही टाकायचं, याच्यातच ॲड करायचं. बरं झालं. आता मी हे ॲड करते, पण हे मी थोडंच ॲड करते आहे, कारण खूप क्वांटिटी आहे. जास्त स्पायसी झाला तर अंगाशी येईल. याचा सुगंध खूप डेंजर आहे, खूप स्पायसी आहे. ये देखो. ओके. सो हे रेडी झालं. आता टेस्ट करूया. विश मी लक. थोडंच ट्राय करते, आणि मी जास्त नाही टाकलं म्हणून ते कलर असं दिसून येत नाही आहे. टेस्ट बरी आहे, आणि मी हे मसाले कमी टाकलेत ना, म्हणून कमी स्पायसी लागते. हे जर मी दोन्ही पॅकेट पूर्ण टाकले असते ना, तर मी खाऊच शकली नसती. टेस्ट चांगली आहे. म्हणजे मला वासाने जसं वाटलं होतं ना की नाही खाऊ शकणार, पण असं नाही आहे, आपण खाऊ शकतो. त्यातल्या त्यात बरी आहे. मॅगीला टफ कॉम्पिटिशन नाही आहे, ते मॅगी आहे, बट हे तुम्ही खाऊ शकता. काहीतरी तुमच्या अरे कहना क्या चाहते हो, सॉरी, तुमच्या टेस्ट बड्सला जर काही चेंज हवा असेल तर यू कॅन हॅव दिस. येस. आणि मी त्याला संपवू शकते. सो खाऊन घेते, भूक लागली आहे. आणि या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि आवडली तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोंडाला पाणी येतं नुसतं. आणि भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. बाय.